आणि आता एक मोठी बातमी, कोची ते दिल्ली विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने लँडिंगचा हा निर्णय घेण्यात आलाय। इंडिगो कंपनीच्या विमानात 157 प्रवासी असल्याची माहिती मिळते। इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे त्याची हे थेट दृश्य आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर कोचीवरून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये बॉम्ब असल्याचा एक थ्रेड कॉल जो आहे तो प्राप्त झाला होता आणि त्यानंतर नागपूर विमानतळावर जे आहे ते या इंडिगो विमानाचं जे आहे ते इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। 2057 असं या विमानाचं नाव असून या विमानामध्ये 157 प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते। मात्र आता याचं नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की या विमानाची कसून चौकशी जी आहे ती केली जाते। मग त्यामध्ये विमान प्राधिकरण असेल, नागपूर पोलिसांचं स्थानिक पथक असेल, त्यांच्याकडून जे आहे ती या विमानाची कसून चौकशी केली जाते। या विमानामध्ये 157 प्रवासी प्रवास करत होते। त्या प्रवाशांना जे आहे ते विमानातून खाली करण्यात आलेलं आहे आणि विमानामध्ये जे काही लगेज होतं ते लगेज देखील आता काढून त्याची चौकशी जी आहे ती केली जात आहे आणि सोबतच नागपूर पोलिसांचं डॉग स्पॉट पथक इथं दाखल झालेलं आहे। उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी इथं दाखल झालेले आहेत आणि त्या डॉग स्पॉट कडून जे आहे ते विमानाची कसून छानबीन जी आहे ती केली जात आहे। कारण थ्रेडचा कॉल होता आठवड्याभरापूर्वीच आपण अहमदाबादमध्ये विमानाची झालेली दुर्घटना पाहिली होती आणि त्यानंतर आता हे इमर्जन्सी लँडिंग झालेली आहे। त्यामुळे कुठलाही कसूर राहणार नाही या दृष्टीने जी आहे ती तपासणी या विमानाची केली जाते। सुमारे अर्धा तास झाला विमानाची तपासणी केली जाते। जर या विमानामध्ये बॉम्ब असेल तर कुठलीही घटना घडू नये यासाठी अग्निशमन दलाचे 3 बंब जे आहेत ते इथं दाखल झालेले आहेत आणि सशस्त्र पोलीस बल देखील आता विमानतळाच्या बाजूला तैनात करण्यात आलेला आहे। नागपूर विमानतळावरही पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढविण्यात आलेला आहे। त्यामुळे जर या विमानामध्ये बॉम्ब असेल तर त्याचं कुठलंही नुकसान होणार नाही या दृष्टीनं हा विमान देखील जे आहे ते एअरपोर्टच्या एका बाजूनं नेऊन जो आहे तो पार्क करण्यात आलेला आहे आणि तिथं या विमानाची आता जी आहे ती तपासणी केली जाते। त्यामुळे आता या तपासणीमध्ये या विमानात बॉम्ब आहे की नाही, या फेक कॉल होता, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता थोड्या वेळात येईल। कारण 2 डॉग स्पॉट इथं दाखल झालेल्या पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी इथं दाखल झालेले आहेत आणि सीआरपीएफचं देखील एक पथक जे आहे इथं दाखल झालेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या विमानाची जी आहे ती तपासणी केली जाते आणि या तपासणीनंतर नेमकं यामध्ये बॉम्ब आहे की हा फेक कॉल होता हे स्पष्ट होईल। मात्र कुठलीही रिस्क जी आहे ती या क्षणाला इथे घेतली जात नाही। या प्रवाशांना जे आहे ते एअरपोर्ट मध्ये आणण्यात आलेलं आहे आणि विमानाला विमानतळाच्या एका बाजूला पार्क करून जे आहे त्या विमानाची तपासणी केली जाते आता। बरं उदय, जे प्रवासी होते त्यांना ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी आता त्यांच्यासाठी काही दुसरी योजना आखली गेलेली आहे का? ते प्रवासी नेमके कुठे आहेत? नक्कीच त्या प्रवाशांना जे आहेत ते नागपूर विमानतळावर जे आहे ते सुरक्षित हलविण्यात आलेलं आहे आणि या विमानाची तपासणी झाल्यानंतर जी माहिती मिळते या विमानात जर कुठलाही थ्रेड नसेल, कुठलाही बॉम्ब नसेल तर हेच विमान जे आहे ते पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात येणार आहे। मात्र कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट जर या विमानात आढळली तर नक्कीच इंडिगो कडून दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून दुसऱ्या विमानातून हे प्रवासी जे आहेत ते पुढील प्रवासासाठी पाठविण्यात येईल। मात्र पुढचा अर्धा तास या विमानाची जी आहे ती चौकशी होईल। या विमानामध्ये प्रत्येक गोष्टीचा एका तांत्रिक गोष्टीचा जे आहे ती तपासणी केली जातात। तांत्रिक टीम देखील इथं दाखल झालेली आहे। इंडिगोचे सॉफ्टवेअर कर्मचारी देखील इथे दाखल आहेत आणि त्यांच्याकडून विमानाच्या प्रत्येक एका भागाची जी आहे ती तपासणी केली जाते। जर या तपासणीत काही तथ्य आढळलं नाही तर पुढे हेच विमान पुढच्या प्रवासासाठी जाणार असल्याची माहिती मिळत असते। उदय, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आणि त्यामुळे लँडिंगचा निर्णय घेण्यात आला। मात्र या विमानामध्ये काही तांत्रिकदृष्ट्या काही कमी तर नव्हती ना, किंवा ते सगळं बरोबर होतं ना? या संदर्भात काही तपास सुरू आहे का? नाही, या सगळ्या संदर्भात देखील तपास केला जातोय, पण प्राथमिक दृष्ट्या जी काही माहिती समोर येते त्या माहितीनुसार या विमानामध्ये बॉम्ब असल्याची जी आहे ती तसा एक फोन जो आहे तो प्राप्त झाला होता आणि त्या फोन नंतर या विमानाची नागपूर विमानतळावर जी आहे ती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। इमर्जन्सी लँडिंग करत असताना परंतु तरी कुठलाही तांत्रिक या विमानामध्ये घोळ आहे अद्याप समोर आलेला नाहीये। त्यामुळे आता ज्यावेळी इंडिगोचे कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांचं पथक या सगळ्या विमानाची तपासणी करतील आणि या तपासणीमध्ये समजा असा काही तांत्रिक घोळ समोर आला तर नक्कीच हा विमान इथं थांबवून जे आहे ते पुढील प्रवासासाठी पाठवणार नाही। मात्र जर या विमानामध्ये जर काही तांत्रिक बिघाड असेल किंवा काही बॉम्ब सदृश्य वस्तू असेल तर नक्कीच
हे विमान इथं थांबवण्यात येणार आहे आणि प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी जे आहे ते दुसरं विमान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. बरं, मात्र हा बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याचा फोन नेमका कुणाला आला होता, कधी आला होता, त्या संदर्भात काही कळू शकलंय का आणि कुठून आला होता हा फोन? नक्कीच या सगळ्या बाबतीत गुप्तता जी आहे ती पाळली जात आहे. फक्त इतकी माहिती समोर येत आहे की या विमानाला जे आहे ते धमकीचा फोन होता आणि त्या धमकीच्या कॉल नंतर जे आहे ते या विमानाचं नागपूर विमानतळावर लँडिंग करण्यात आलेला आहे. हा फोन इंडिगो कंपनीला होता की नागपूर विमानतळाला होता याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता जी आहे ती आलेली नाही आहे. मात्र जी माहिती मिळते त्या माहितीनुसार इंडिगो कंपनीला अशा पद्धतीचा फोन आला होता की या विमानामध्ये जे कोची ते दिल्लीपर्यंत प्रवास करतात त्या विमानामध्ये बॉम्ब आहेत आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान जे आहे ते नागपूरला डायव्हर्ट करून नागपूर विमानतळावर याची सेफ लँडिंग करण्यात आलेली आहे आणि या लँडिंग नंतर आता या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय. विशेष म्हणजे नागपूर पोलिसांचं स्थानिक पथक देखील इथं दाखल झालेलं आहे आणि त्यांच्याकडून देखील आता या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती तपासणी केली जाते. उदय, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.